नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 मांडीचे हाड फिमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो? सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे. कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 परपोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, गाडगे बाबांना खराट्यांचा बादशाह कोणी म्हटले आहे? गाडगे बाबांना खराट्यांचा बादशाह असे कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आचार्य अत्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गोरोबा काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश डॅश वेद आहे. राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश डॅश हा वेद आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अथर्ववेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 शनिवार वाडा महाल हा खालीलपैकी कोणत्या पेशवेद्वारे बांधला गेला? शनिवार वाडा महाल हा खालीलपैकी कोणत्या पेशवेद्वारे बांधला गेला? तर ऑप्शन क्रमांक 2 बाजीराव पहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस साजरा करतात? कोणत्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 1 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 नॉर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कोणती सभा बरखास्त होत नाही? कोणती सभा बरखास्त होऊ शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 संपत्तीचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डॅशना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधण्यात आले? डॅशना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 14 ऑगस्ट 1963 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सध्या स्थितीत भारतामध्ये किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? सध्या स्थितीत भारतामध्ये किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र राज्य महिला राज्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? महाराष्ट्र राज्य महिला राज्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत? भारतातील पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सध्याचे सहकार राज्यमंत्री कोण आहेत? सध्याचे सहकार राज्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 BL वर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 20 इंडिया जस्टिस रिपोर्ट 2020 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? इंडिया जस्टिस रिपोर्ट 2020 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल या राज्याची कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल या राज्याची कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 तिसऱ्यांदा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ममता बॅनर्जी ह्या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या? ममता बॅनर्जी ह्या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 भवानीपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोक आयुक्त पद स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? लोक आयुक्त पद स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 1970 मध्ये लोक आयुक्त हा कायदा पारित करणारे पहिले राज्य कोणते आहे? 1970 मध्ये लोक आयुक्त हा कायदा पारित करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मुंबई महानगरपालिकाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मुंबई महानगरपालिकाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1872 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणता आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो? खालीलपैकी कोणता आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पुळण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते? भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्कवृत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अंदमान निकोबार द्वीप समूह कोणत्या देशाचा भाग आहे? अंदमान निकोबार द्वीप समूह कोणत्या देशाचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी पृथ्वीचे स्थान कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? खालीलपैकी पृथ्वीचे स्थान कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शुक्र आणि मंगळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 फिनलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅश यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरातील शेवटी 25 वर्ष औरंगाबाद जिल्ह्यात व्यतीत केले. डॅश यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धातील शेवटी 25 वर्ष औरंगाबाद जिल्ह्यात व्यतीत केले. तर ऑप्शन क्रमांक 2 मोगल बादशाह औरंगजेब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 औरंगजेबचा बालेकिल्ला म्हणजे डॅश होय? औरंगजेबचा बालेकिल्ला म्हणजे डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 1 किले अर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मलिक अंबरने नवखंड महल हे डॅशमध्ये बांधला. मलिक अंबरने नवखंड महल हे डॅशमध्ये बांधला. तर ऑप्शन क्रमांक 2 1616 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 1857 बंडाचा साक्षीदार डॅश होय? 1857 बंडाचा साक्षीदार डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 2 काला कबुतरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मौलाना आझाद संशोधन केंद्र डॅशच्या शहरात आहे. मौलाना आझाद संशोधन केंद्र डॅशच्या शहरात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पितळखोरा लेणी येथील बौद्ध धर्मातील डॅशच्या पंथाच्या लेण्या आहेत. पितळखोरा लेणी येथील बौद्ध धर्मातील डॅशच्या पंथाच्या लेण्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 इनियान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हातनूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? हातनूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राज्यात वनस्पती तूप कारखाना डॅश जिल्ह्यात आहे. राज्यात वनस्पती तूप कारखाना डॅशच्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हिरड्या सुजणं दातातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे? हिरड्या सुजण्यातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्कर्वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक
म्हणून कोण कार्य करते? अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनक म्हणून कोण कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 1 विक्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 दातांमधील ॲनामॉल तयार होण्यासाठीची आवश्यकता असते. दातांमधील ॲनामॉल तयार होण्यासाठीची आवश्यकता असते तर ऑप्शन क्रमांक 4 फ्लिओरिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सिलिकॉन या मूलद्रव्याचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात सकारात्मकपणे करता येईल? सिलिकॉन या मूलद्रव्याचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात सकारात्मकपणे करता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 अर्धवाहक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कोणता धातू हा विजेचा मंदवाहक आहे? कोणता धातू हा विजेचा मंदवाहक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शिसे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 विद्युत रोधाचे एकक कोणते? विद्युत रोधाचे एकक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ओहम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील जास्त उत्पन्न देणारी डाळिंबाची जात डॅजशी आहे. महाराष्ट्रातील जास्त उत्पन्न देणारी डाळिंबाची जात डॅजशी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 गणेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याला कोणते नाव देण्यात आले? सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याला कोणते नाव देण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 इंग्लंडच्या पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद डॅजशी होते. इंग्लंडच्या पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद डॅजशी होते. तर ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 डॅश हा मुंबई प्रांतचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होय. डॅश हा मुंबई प्रांतचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होय. तर ऑप्शन क्रमांक 3 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 वारकरी संप्रदाय असे कोणास म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकाराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पक्षीचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजे साइन बोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजे साइन बोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अनिवार्यता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नपुसक लिंगी नसलेले शब्द कोणता? नपुसक लिंगी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पगडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता असतो? हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयसोप्रोपिल
अल्कोहोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 वाक्यात एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? वाक्यात एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वल्पविराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अतिशय दुःख होणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे? लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झालेल्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 30 दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? तर ऑप्शन क्रमांक 3 डाव्या बाजूने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 रस्त्यावरील झेब्रा क्रॉससाठी असते. रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभ्यान्वयी अवयव कोणते? मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभ्यान्वयी अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 परी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 रायपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वरादी संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते त्या अर्थाची म्हण कोणते? प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरड्याची धाव कुंपणापर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र व गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अंदमान बेट समूहातील डॅशचे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. अंदमान बेट समूहातील डॅशचे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन आयर्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश म्हणून ओळखले जाते. राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पानिपत शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पानिपत शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वाघूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत?
खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शूटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश यांच्या कालकीर्तीत करण्यात आला. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश यांच्या कालकीर्तीत करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिंक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मैकेल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? मैकेल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅशयांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅशयांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. तर ऑप्शन क्रमांक 2 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्याच्या विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वात प्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कृष्णार्पण या समासाचा कोणता प्रकार आहे? कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचे सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल.